शिवसेनेने उमेदवारी नाकारलेल्या विरोधी पक्षनेत्या प्रमिला केनी यांनी अपक्ष उमेदवारी म्हणून अर्ज दाखल केला होता। त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुरस्कृत केले असून राष्ट्रवादीच्या उमेदवार दीपा गावंड यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली आहे। प्रमिला केनी या मागील निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्यांनी विजयी झाल्या होत्या। मध्यंतरी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। कळवा येथील प्रभाग क्रमांक 23 मधून त्यांना व त्यांचे पुत्र मंदार केनी यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती। मात्र प्रमिला केनी यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली नव्हती, त्यामुळे प्रमिला केनी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता। आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय। हा पाठिंबा जाहीर करण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार दीपा गावंड यांनी आपला अर्ज मागे घेतलाय। केनी यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिला असून त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मनोज प्रधान यांनी व्यक्त केला। तर आपण अपक्ष असलो तरी स्वर्गीय मुकुंद केनी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विचारधारेवरती चालणारे व्यक्तिमत्व होते, त्यामुळेच आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यावरती विजयी होऊ, असं यावेळी प्रमिला केनी यांनी सांगितले। प्रमिला ताईंबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांच्यासारखा कार्यकर्ता या कळव्यामध्ये नाही। त्यांच्या मागे केणी साहेबांचं काम आहे आणि खऱ्या अर्थाने त्या आज गेल्या होत्या तिकडे आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यायला, त्यांच्या पक्षाने त्यांना तसं सांगितलं। पण तिकडे ऋताताई आम्ही सगळे त्यांना भेटलो आणि त्यांना आम्ही कन्व्हिन्स करू शकलो की आम्ही दीपा गावंडताई ज्यांनी आमचा चिन्हावर फॉर्म भरलेला त्यांनी माघार घ्यायची त्यांनी तयारी दाखवली आणि आम्ही आमच्या पक्षाकडनं त्यांना पुरस्कृत केलं। त्यांनी पण इतक्या वर्षाचं त्यांचं काम होतं, इतके वर्ष राष्ट्रवादीबरोबर त्यांनी काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी हो सांगितलं आणि आज आपण या ठिकाणी उभे। आमच्या जे 2 चिन्हावर लढणारे उमेदवार असतील ते आणि ताई ह्या एकत्र फिरतील आणि आम्ही एक मत हे त्यांच्या चिन्हावर मागणार आहोत आणि 2 मतं ही आम्ही आमच्या तुतारीसाठी मागणार आहोत। हे झालंय कारण खरोखर म्हणजे निवडणुकीला उभं राहणारा उमेदवार जसा असावा तशा आहेत त्या आहेत। मंदारही आहे, त्यांच्या मतदारांशी खूप चांगला कनेक्ट आहे, ऑफिसमध्ये ते नेहमी असतात आणि सर्वात मुख्य म्हणजे त्यांनी कामंही भरपूर केली आहेत प्रभागामध्ये। जी कामं त्यांनी केली ती त्यांची आणि म्हणून सांगतात आणि जी आमदारांच्या निधीतून झाली आहे ते त्यांची असं ते सांगतात। त्यामुळे आम्हाला असं वाटलं की ही संधी आम्ही सोडू नये, की एवढा जर विनिंग कॅन्डिडेट आपल्याकडे आला तर अजूनच पक्षाला पण थोडंफार बळ मिळतं आणि त्या आमच्याच होत्या त्या परत आल्या। दॅट्स ऑल। अपक्ष असताना मला वाटलं मी एकटीच आहे, पण आता पक्षाचा पाठिंबा मिळाल्यामुळे मला आता थोडासा धीर आलेला आहे आणि मी आता जोरात प्रचार करू शकते। त्या अगोदर आमच्या राष्ट्रवादीमध्ये होती, शरद पवार साहेबांच्या काळामध्ये जी होती, आता तुतारीमध्ये जी आहे तीच आता ह्याच्या पुढे सुद्धा राहील। नागरिकांच्या पाठिंब्यामुळेच मी खरी म्हणजे इथे फॉर्म भरला आणि आता काल सुद्धा माझ्याकडे खूप जनसमुदाय आलेला होता आणि त्यांनी मला सांगितलं की पक्षाने जरी तुम्हाला पाठिंबा मागे घ्यायला सांगितला असेल तरी आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, तुम्ही फॉर्म मागे घेऊ नका, आम्ही तुम्हाला भरघोस मताने निवडून देऊ। आणि आता आम्हाला राष्ट्रवादीचा हे मिळाल्यामुळे आणखी मला भरभक्कम असा पाठिंबा झालेला आहे। 2007 मधून जी निवडून आल्यानंतर जो मुकुंद केनी साहेबांनी कामाचा सपाटा लावलेला होता आणि त्यासाठी त्यांनी स्वतःचा जीवाचं रान केलेलं होतं आणि कोरोना काळामध्ये पण त्यांनी स्वतःचा जीव गमावलेला असताना त्याच्यामुळे लोक त्यांना जास्त ओळखतात, माझ्यापेक्षा त्यांना जास्त ओळखतात आणि त्यामुळे आम्ही आणि मंदार केनी आम्ही दोघं जण त्यांच्या लिस्टमध्येच असतो। नक्कीच या ठिकाणी ताई आमच्या बरोबर आहेत, म्हणजे आमचा नक्कीच विजय आहे। गेले 3 टर्म्स मी त्यांच्याबरोबर काम केलंय आणि आताही काम करण्यात मला मिळतंय, त्यामुळे आमचा विजय नक्कीच आहे। ताईंना जेवढी मतं पडतील तेवढीच मतं आम्हालाही पडतील असा आमचा आशा आहे। आम्ही दिलेला शब्द पाळतो, हे आम्ही नक्कीच दिलेला आहे आणि ते होणार आहे।